नमस्कार मित्रांनो ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहांच्या प्रत्येक हालचालीने आपल्या जीवनावर गहन परिणाम होत असतो। त्यातही जेव्हा मंगलासारखी शक्ती, पराक्रम आणि साहसाचा अधिपती ग्रह आपल्या राशीत महागोचर करतो, तेव्हा त्याचे परिणाम केवळ सामान्य नसतात, तर जीवनाची नवी दिशा दाखवणारे असतात। आज आपण जाणून घेणार आहोत तुळ राशीच्या जातकांसाठी मंगलाच्या या महागोचराचे आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी 5 परिणाम, जे तुमच्या जीवनाला नवी ऊर्जा, नवे यश आणि नवा आत्मविश्वास देणार आहे। आज आपण बोलणार आहोत त्या खगोलीय घटनेबद्दल, जी तुळ राशीच्या जातकांसाठी येणाऱ्या दिवसांमध्ये अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। होय मित्रांनो, आपण बोलत आहोत मंगळाच्या महागोचराविषयी, जो 13 सप्टेंबरपासून सुरू होऊन संपूर्ण 45 दिवस प्रभावी राहणार आहे। मित्रांनो, वैदिक ज्योतिषात मंगळाला साहस, शक्ती, पराक्रम आणि जोशाचा कारक मानले गेले आहे। त्याला देवतांच्या सेनेचा सेनापतीही म्हटले जाते। जेव्हा मंगळ एखाद्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा तो जीवनाच्या अनेक क्षेत्रांवर खोल परिणाम घडवतो। यावेळी 13 सप्टेंबरच्या रात्री 9:34 वाजता मंगळ कन्या राशीतून बाहेर पडून तुळ राशीत प्रवेश करेल आणि 26 ऑक्टोबरपर्यंत इथेच विराजमान राहील। तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे, पण मंगळ आणि शुक्र हे स्वभावाने एकमेकांचे विरोधी ग्रह मानले जातात। अशा वेळी उग्र मंगळ आणि सौंदर्यप्रिय शुक्र यांची ऊर्जा जेव्हा एकत्र येते, तेव्हा हा काळ जोश आणि आकर्षण, साहस आणि संतुलन, तसेच संघर्ष आणि यश यांचा अनोखा संगम घेऊन येऊन पोहोचतो। पण तुळ राशीवाल्यांसाठी सर्वात मोठी आनंदवार्ता म्हणजे येणारे हे 45 दिवस आपल्या जीवनात भाग्यवृद्धी, नवीन उपलब्धी आणि विशेष आशीर्वाद घेऊन येणार आहेत। कारण या काळात मंगळ तुम्हाला माता दुर्गा आणि हनुमानजींचे आशीर्वाद मिळवून देणारा आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण सांगणार आहोत तुळ राशीवाल्यांसाठी मंगळ महागोचराच्या 5 सर्वात मोठ्या भविष्यवाण्या, ज्या तुमच्या जीवनाची दिशा बदलून टाकू शकतात। आणि हो मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा जय माता दुर्गा आणि जय बजरंगबली, म्हणजे माता दुर्गा आणि हनुमानजींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील। पहिली भविष्यवाणी, आर्थिक उन्नती आणि नवे उत्पन्न स्रोत। तुळ राशीच्या जातकांसाठी 13 सप्टेंबरपासून सुरू होऊन संपूर्ण 45 दिवस चालणारा मंगळाचा महागोचर आर्थिक दृष्टिकोनातून एका वरदानापेक्षा कमी ठरणार नाही। आतापर्यंत तुमच्या आर्थिक स्थितीत जो ठराव, विलंब किंवा असंतुलन निर्माण झालेले होते, ते हळूहळू नाहीसे होताना दिसेल। असे वाटेल जणू कोरड्या जमिनीवर अचानक जीवनदायी पाऊस झाला आहे। मंगळाचे तेज आणि शक्ती तुमच्या आर्थिक जीवनात नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास ओतून देईल। हा काळ तुमच्यासाठी केवळ एका उत्पन्न स्रोतावर अवलंबून राहण्याचा नाही, तर अनेक नवीन संधी आणि उत्पन्नाचे मार्ग तुमच्यासमोर उघडणार आहेत। तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल, कलेशी जोडलेले असाल किंवा फ्रीलान्सिंग करत असाल, प्रत्येक क्षेत्रात मंगळ तुमच्यासाठी बहुस्तरीय कमाईच्या संधी घेऊन येईल। ज्या कौशल्य किंवा टॅलेंटला आतापर्यंत तुम्ही दाबून ठेवले होते, ते आता जागृत होणार आहे। मंगळाची ही स्थिती तुम्हाला प्रेरित करेल की तुम्ही तुमच्या कौशल्याला नवीन रूपात जगासमोर सादर करा आणि त्यातून लाभ मिळवा। ऑनलाईन प्रोजेक्ट्स, पार्ट टाइम काम, भागीदारी किंवा एखाद्या नवीन गुंतवणुकीची संधी, सर्व बाजूंनी पैसा आणि समृद्धीच्या शक्यता दिसतील। मित्रांनो, या 45 दिवसांत तुळ राशीवाल्यांसाठी आर्थिक स्थैर्य हे फक्त स्वप्न राहणार नाही, तर तुमच्या जीवनाचे नवे पर्व बनून जाईल। मंगळ तुमच्या आर्थिक मुळांना मजबूती देईल आणि तुम्हाला शिकवेल की कशाप्रकारे आपल्या ऊर्जेला योग्य दिशेने वापरून जीवनात समृद्धी आणि सन्मान दोन्ही मिळवता येतात। दुसरी भविष्यवाणी, अपूर्ण स्वप्नांची पूर्तता आणि इच्छांची साकारणी। तुळ राशीचे प्रिय जातकांनो, मंगळाच्या महागोचराचा हा दुसरा परिणाम थेट तुमच्या हृदयाशी आणि आत्म्याशी जोडलेला आहे। जीवनात प्रत्येकाच्या काही अपूर्ण स्वप्न, काही अपूर्ण इच्छा आणि काही अशा आकांक्षा असतात, ज्या परिस्थिती, वेळेची कमतरता किंवा आत्मविश्वासाचा अभाव
यामुळे आपण पूर्ण करू शकत नाही। तुम्हीही अनेकदा इच्छा केली असेल की एखादे विशेष काम करावे, एखादे स्वप्न साकार करावे, पण वारंवार असे वाटले की अजून वेळ योग्य नाही किंवा परिस्थिती साथ देत नाही। आता तो क्षण आला आहे जेव्हा तुमच्या दडपलेल्या इच्छांना पंख फुटणार आहेत। मंगळाची उग्र आणि प्रेरणादायी ऊर्जा तुमच्या असा आत्मविश्वास आणि साहस जागवेल की वर्षानुवर्षे अपूर्ण राहिलेले स्वप्ने सुद्धा आता पूर्णतेकडे सरकतील। हा काळ तुमच्या जीवनात जणू एखाद्या नव्या सकाळीचा आरंभ करेल। मित्रांनो, या इच्छा अनेक प्रकारांनी पूर्ण होऊ शकतात। होऊ शकते की तुम्ही खूप दिवसांपासून परदेश प्रवासाचे स्वप्न पाहत असाल आणि आता अचानक ती संधी तुमच्या दारात येऊन उभी राहील। होऊ शकते की तुम्ही नेहमीच एखादे पुस्तक लिहिण्याची, कलाक्षेत्रात नाव कमवण्याची किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा बाळगली असेल आणि आता ते स्वप्न साकार होऊ लागेल। काही लोकांसाठी हा काळ शैक्षणिक यशाचे द्वार उघडेल, जसे की अपूर्ण शिक्षण किंवा अडलेली परीक्षा पुन्हा पूर्ण करणे आणि शानदार परिणाम मिळवणे। आणि काहींसाठी हा काळ जुन्या नात्यांना किंवा अपूर्ण भावनिक बंधनांना पुन्हा जोडण्याचा संयोग ठरेल। सर्वात खास गोष्ट ही आहे की आता फक्त इच्छा करण्याने काम होणार नाही, तर परिस्थितीही पूर्णपणे तुमचा साथ देईल। मंगलाची स्थिती अशी आहे की तुम्हाला योग्य संधी, योग्य मार्गदर्शन आणि योग्य सहकार्य सगळं एकत्र मिळेल। मित्रांनो, येणारे 45 दिवस तुमच्या जीवनासाठी फक्त स्वप्ने पाहण्याचा काळ नाही, तर त्यांच्यावर अंमल करण्याचीही सुवर्णसंधी आहे। जितक्या लवकर तुम्ही पाऊल उचलाल, तितक्याच लवकर मंगल तुम्हाला यश, समाधान आणि जीवनात नवी दिशा प्रदान करेल। तिसरी भविष्यवाणी, आरोग्यात सुधारणा आणि नव्या जीवनशक्तीचा संचार। तुळ राशीच्या प्रिय जातकांनो, मंगलाचा हा महागोचर तुमच्या आरोग्य आणि जीवनशक्तीसाठी आशीर्वादापेक्षा कमी नाही। जर तुम्ही खूप काळापासून एखाद्या आजार, थकवा, ताण किंवा मानसिक गुंतागुंतीला सामोरे जात असाल, तर येणारे 45 दिवस तुमच्यासाठी नवी ऊर्जा आणि ताजेतवानेपणा घेऊन येतील। मित्रांनो, वैदिक ज्योतिषात मंगळाला शरीराची ताकद आणि जीवनऊर्जेचा प्रतिनिधी मानले जाते। जेव्हा मंगलाची स्थिती अनुकूल असते, तेव्हा तो आपल्या शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात उत्साह आणि जोश भरतो। हेच कारण आहे की या गोचराच्या काळात तुम्ही अनुभवणार आहात की मोठ्या औषधोपचारांशिवाय किंवा गुंतागुंतीच्या इलाजांशिवायही तुमचे आरोग्य हळूहळू सुधारायला लागले आहे। जिथे आधी झोप अपुरी आणि बेचैन असे, आता झोप गाढ आणि समाधानकारक होईल। पचनसंस्था मजबूत होईल। भूक आणि पचनक्षमता नेहमीपेक्षा खूप चांगली वाटेल। शरीर हलके, आरामदायक आणि ऊर्जावान वाटायला लागेल। हा काळ विशेषतः त्या तुळ राशीच्या जातकांसाठी फायदेशीर ठरेल जे खूप काळापासून रक्तदाब, पचनाशी संबंधित समस्या, ताण, थकवा किंवा श्वसनाशी संबंधित अडचणींमधून जात होते। मंगलाची ही स्थिती तुम्हाला हळूहळू या अडचणींमधून बाहेर काढण्याच्या दिशेने नेईल। सर्वात मोठी गोष्ट ही आहे की हा सुधार फक्त औषधांच्या आधारावर होणार नाही, तर तुमच्या दृढनिश्चय, सकारात्मक विचारसरणी आणि मंगलाच्या कृपेने शक्य होईल। जसजसा तुम्ही मनाला मजबूत कराल, तसतसा शरीरही त्याच गतीने निरोगी होऊ लागेल। मित्रांनो, हे 45 दिवस तुम्ही तुमच्या जीवनाची नवी सुरुवात मानू शकता। जिथे जुन्या आजारांची पकड सैल होईल आणि तुम्ही तुमच्या जीवनात नवी ऊर्जा, नवा ताजेतवानेपणा आणि आत्मबल घेऊन पुढे जाल। चौथी भविष्यवाणी, आर्थिक स्थिरता आणि बँक बॅलन्समध्ये संतुलन। तुळ राशीच्या प्रिय जातकांनो, मंगळाच्या या महागोचराचा चौथा परिणाम थेट तुमच्या धन आणि आर्थिक संतुलनाशी संबंधित आहे। लक्षात ठेवा, आर्थिक स्थिरता फक्त पैसा असल्याने येत नाही, तर ती तुमच्या अंतर्गत मानसिक शांतता आणि आत्मविश्वासाशीही जोडलेली असते। जेव्हा तुमच्याकडे संतुलित बँक बॅलन्स असतो, तेव्हा मनही शांत राहतं आणि भविष्यातील चिंता आपोआप कमी होतात। मंगळाची ही दृष्टी या 45 दिवसांत तुमच्या संपत्ती, बचत आणि आर्थिक विचारांवर खोल आणि सकारात्मक परिणाम करणार आहे। ते तुळ राशीचे जातक जे आतापर्यंत आपली मेहनतीची कमाई वाचवू शकत नव्हते,
ज्यांच्यासाठी महिन्याचा शेवट नेहमी ताण आणि चिंतेने भरलेला असायचा, त्यांच्यासाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. तुम्हाला जाणवेल की कोणत्याही अतिरिक्त प्रयत्नांशिवाय तुमच्या आर्थिक विचारात सकारात्मक बदल घडायला लागले आहेत. अनावश्यक खर्चांवर हळूहळू नियंत्रण येईल. तुमचे मन बचतीकडे आणि भविष्यातील योजनांकडे अधिक आकर्षित होईल. हा बदल कोणत्याही दडपणामुळे नाही, तर आतून निर्माण झालेल्या नव्या जागरूकतेमुळे होईल. हा काळ फक्त बचतीपुरता मर्यादित राहणार नाही. मंगळाचा हा प्रभाव तुम्हाला गुंतवणुकीकडेही प्रेरित करेल. कदाचित तुम्हाला जमीन, इमारत, सोने किंवा एखाद्या सुरक्षित योजनेत गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी मिळेल. पण लक्षात ठेवा, या काळात गुंतवणूक नक्की करा, पण विचारपूर्वक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून. घाईघाईत उचललेले पाऊल नुकसानही पोहोचवू शकते. एकंदरीत येणारे 45 दिवस तुळ राशीवाल्यांसाठी आर्थिक स्थिरता आणि बँक बॅलन्स मजबूत करण्याची अद्भुत संधी आहे. मंगळाचा हा महागोचर केवळ तुम्हाला धनसंचय करायला शिकवणार नाही, तर नियोजनबद्ध बचत आणि योग्य उपयोगाची सवयही लावून देईल. 5वी भविष्यवाणी. शत्रूंवर विजय आणि सत्याची स्थापना. तुळ राशीच्या प्रिय जातकांनो, मंगळाचा हा महागोचर तुमच्या जीवनात न्याय आणि विजयाचा असा काळ घेऊन आला आहे, ज्याची तुम्ही खूप काळापासून वाट पाहत होता. 13 सप्टेंबरपासून सुरू होऊन पुढील 45 दिवस तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल आणि त्या परिस्थितींमधून बाहेर पडाल, ज्यांनी आतापर्यंत तुम्हाला शांत आणि बांधून ठेवले होते. मित्रांनो, जीवनात अनेकदा असे घडते की आपल्याला फसवणूक, विश्वासघात आणि अन्याय सहन करावा लागतो. आपण जाणतो की आपण सत्याच्या मार्गावर आहोत, पण समाजाची भीती, कुटुंबाची चिंता किंवा चुकीच्या लोकांची ताकद यामुळे आपण मौन बाळगतो. ही शांतता आतून आपल्याला सतत तोडत राहते. पण आता मंगळाची प्रचंड ऊर्जा तुमचे मौन तोडेल आणि तुम्हाला धैर्य व आत्मविश्वासाने भरून टाकेल. सर्वात खास गोष्ट ही आहे की तुमचा विजय कोणत्याही सूरभावनेतून किंवा आक्रमकतेतून होणार नाही, तर रणनीती, विवेक आणि ईश्वरी न्यायाच्या आधाराने होईल. तुम्ही पाहाल की तुमचे सत्य आणि धैर्य हळूहळू सगळ्यांसमोर येतील. जे लोक तुमच्या विरुद्ध कटकारस्थान रचत होते किंवा तुमचा मार्ग अडवत होते, ते स्वतःच त्यांच्या कर्मांच्या जाळ्यात अडकतील. मंगळाचा हा गोचर तुम्हाला आतून अशी शक्ती देईल की काहीही न बोलता तुमचे तेज आणि व्यक्तिमत्व न्यायाची स्थापना करेल. हा काळ तुम्हाला हे शिकवेल की सत्याची ताकद किती प्रबळ असते. अन्याय करणारे स्वतः उघड होतील आणि तुम्ही सत्याच्या मार्गावर अभिमानाने उभे राहाल. प्रिय तुळ जातकांनो, ही 5वी भविष्यवाणी तुमच्यासाठी एका नव्या पहाटेचे संकेत आहे. जिथे शत्रू पराभूत होतील, सत्याचा विजय होईल आणि तुमच्या जीवनात आत्मसन्मान व आत्मविश्वासाची नवी ज्योत प्रज्वलित होईल. मित्रांनो, प्रत्येक ग्रहाच्या हालचालीत आपल्या जीवनाचे रहस्य दडलेले असते. मंगळाचा हा महागोचर तुळ राशीच्या जातकांसाठी एका नव्या पर्वाची सुरुवात आहे, जिथे यश, आत्मविश्वास, आरोग्य, समृद्धी आणि विजय तुमच्या जीवनात नवीन प्रकाश पसरवतील. लक्षात ठेवा, श्रद्धा, प्रयत्न आणि सकारात्मकता हेच खरे शस्त्र आहेत. म्हणून या काळात आत्मविश्वासाने पुढे चला आणि माता दुर्गा व बजरंगबलीच्या कृपेने आपल्या जीवनात यशस्वी व्हा. धन्यवाद. जय माता दुर्गा, जय बजरंगबली.